नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विदाऊट एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड तुम्ही तुमचं फोन पे अकाउंट कसं यूज करू शकता किंवा तुमचं फोन पे अकाउंट कसं क्रिएट करू शकता. बऱ्याच जणांकडं अकाउंट नंबर असतो किंवा बँक अकाउंट असतो, पण त्यांच्याकडे एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड नसतं. त्यांनी फोन पे अकाउंट कसं क्रिएट करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला समजणार आहे. तर सगळ्यात आधी काय करायचंय, प्ले स्टोअर वरती जायचंय. इथं तुम्हाला सर्च करायचंय फोन पे. फोन पे जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचंय. माझ्याकडं पहिलंच इन्स्टॉल असल्यामुळं मी डायरेक्टली ते ओपन करणार आहे. ओपन केल्यानंतर तुमचा जो पर्सनल नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. मी इथं माझा जो नंबर आहे तो टाकून लॉग इन केलाय. इथं तुम्हाला 4 डिजिट पासवर्ड विचारला जाईल, पण तो तुम्हाला टाकायचा नाही. इथं जे ट्राय अनदर वे आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. व्हेरीफाय विथ ओटीपी वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुमचा जो ओटीपी आहे तो ऑटोमॅटिकली इथं व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर ज्या पण परमिशन तुम्हाला इथं मागणार आहे ते तुम्हाला परमिशन द्यायची आहे किंवा अलाउ करायचे. तर अशा प्रकारे फोन पे लॉग इन झालाय. इथं जे तुम्हाला प्रोफाईलचं जे आयकन दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथं QR कोडच्या खाली तुम्हाला मॅनेज पेमेंटचा एक ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बरेच इथं ऑप्शन दिसतील. त्यामध्ये इथं बँक अकाउंट जे ऑप्शन दिसत आहे, मोर ऑप्शन्स मध्ये बँक अकाउंट, त्याच्यावरती क्लिक करायचे. इथं माझे ऑलरेडी बँक अकाउंट लॉग इन आहे. इथं जे ऍड न्यू बँक अकाउंट दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचंय. तर तुम्हाला इथं तुमची जी बँक आहे ती निवडायची आहे. माझी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, त्याच्यामुळे मी स्टेट बँक ऑफ इंडिया इथं सिलेक्ट करणार. तर फायनली बँक अकाउंट ऍड झालेला आहे. इथं तुम्हाला रिसेट पिन जे दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय. इथं तुम्हाला आधार नंबर लिंक विथ बँक जे ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय. डेबिट एटीएम कार्ड वरती क्लिक नाही करायचं, तुम्हाला आधार नंबर विथ बँक याच्यावरती क्लिक करायचंय आणि इथं कंटिन्यू करायचंय. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो आधार कार्ड आहे त्याचे पहिले 6 नंबर टाकायचे आहे. मी माझं जे आधार कार्डचा जो नंबर आहे तो इथं टाकून घेतो. इथं कंटिन्यू वर क्लिक करायचंय. माझा जो पिन कोड आहे तो सेट झालेला आहे आणि माझं जे अकाउंट आहे ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आता कोणत्याही प्रकारचं एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड मी यामध्ये यूज केलेलं नाही किंवा ते माझ्याकडं नाहीये, तरी पण मी फक्त अकाउंट नंबरचा यूज करून किंवा आधार कार्डचा यूज करून मी माझं जे फोन पे अकाउंट आहे ते क्रिएट केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे फोन पे अकाउंट आहे ते क्रिएट करू शकता विदाऊट एटीएम कार्ड किंवा विदाऊट डेबिट कार्ड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.